नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बातमी आहे कळवण तालुक्यातून। विद्यार्थ्यांच्या मुळावरच कर्मचाऱ्यांची टंचाई, पालकांचा संताप। 28 जुलैला आश्रमशाळांना ठोकणार कुलूप। कळवण तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण आता धोक्यात आलंय। त्याला कारणही तसंच आहे। शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी नाहीत। कळवण प्रकल्पात येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत। त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्यावर, सुरक्षा आणि दैनंदिन व्यवस्थापनावरही होत आहे। सगळ्यात धक्कादायक माहिती अशी आहे की इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी गणित आणि विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षकच नाहीत। यावर पालकांनी संताप व्यक्त करत आदिवासी विकास विभागाकडे निवेदन सादर केलं आहे। मागणी एकच, लवकरात लवकर शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करा, अन्यथा 28 जुलै रोजी सर्व शासकीय आश्रमशाळांना कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा आता पालकांनी प्रशासनाला दिला आहे। दिवसातून 2 वेळचं जेवण, नाश्ता, स्वच्छता, चौकीदारी सर्व काही विद्यार्थ्यांना अडचणीचं झालंय। यात आमच्या मुलांचा दोष काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय। या निवेदनावरती राम चौरे, बेबीलाल पालवी, रमेश कुवर, सरपंच जनाबाई बागुल, सुरेश बागुल, शशिकांत भोये यांच्यासह 40 ते 50 पालकांनी सह्या केल्या आहेत। कर्मचारी नियुक्त न झाल्यास शाळा बंद हा इशारा केवळ शब्दात नाही तर पालक कृतीत उतरून दाखवणार आहेत। आता तरी प्रशासनानं पालकांच्या या मागणीकडे लक्ष देऊन गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल।